नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत. मित्रांनो, पश्चिम बंगालची निवडणूक उरकून तब्बल 1 महिन्यापेक्षा जास्त काळ उलटून गेलाय. तरीही राष्ट्रीय माध्यमांमध्ये टीएमसी, ममता बॅनर्जी, अभिषेक बॅनर्जी आणि पश्चिम बंगाल हीच हेडलाईन पाहायला मिळते. कारण न भूतो न भविष्य अशी घटना टीएमसीने राष्ट्रीय राजकारणात घडवून दाखवली. आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या, अनेक पक्ष आले आणि मातीत मिळाले, पण कधीच फक्त एक निवडणूक हरल्यावर तब्बल महिन्याभरातच संपूर्ण पक्ष आपल्या नेत्याला बाजूला फेकून सत्तेत भाग मिळत नसताना सुद्धा सत्ताधाऱ्यांना समर्थन करण्यासाठी समोरून चालत गेला असेल, असं कधीच घडलं नव्हतं, जे पश्चिम बंगालमध्ये आपल्याला आज उघड्या डोळ्यांनी पाहायला मिळतंय. वरून त्या पक्षाचा नेता ममता बॅनर्जींसारखा तानाशहा असेल तरी घटना अजून जास्त आश्चर्यकारक वाटते. कारण कालपर्यंत त्यांच्या विरोधात एक शब्द बोलण्याची हिंमत कोणाची होत नव्हती आणि आज काकोली घोष दस्तीदार व शताब्दी रॉय सारख्या छोट्या नेत्यांनी 28 पैकी 19 खासदार आणि 80 पैकी 60 आमदार घेऊन एक वेगळा पक्ष स्थापन केला. वरून लोकसभेचे सभापती ओम बिर्लांना पत्र लिहून विनंती देखील केली आहे की आम्हाला टीएमसी पासून एक वेगळ्या गटाची मान्यता देऊन एनडीएच्या खासदारांजवळ बसण्याची सोय करावी. ही घटना ममता बॅनर्जींसाठीच नाही तर देशभरातल्या अनेक नेत्यांना हादरे बसवणारी आहे. आणि त्या अनेक नेत्यांपैकी एक उद्धव ठाकरे सुद्धा आहेत. कारण टीएमसी नंतर त्यांचा नंबर लागण्याची पूर्ण तयारी दिल्लीत अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांनी करून ठेवली आहे. तसं पाहायला गेलं तर उद्धव ठाकरेंचे 9 खासदार फुटणार या बातम्या अगदी विधानसभेत त्यांचा सुपडा साफ झाल्यापासून आठवड्याला एकदा तरी येतातच. त्या बातम्या चालवण्यामागे सत्ताधाऱ्यांचं हेही उद्देश असतं की उद्धव ठाकरेंना नेहमी चेकमध्ये ठेवता यावं आणि विरोधी पक्षांमध्ये एकमेकांवर अविश्वासाचं वातावरण वावटळत राहावं. पण यावेळी ही बातमी देताना काही ठोस कारणं मी तुमच्या समोर मांडणार आहे, ज्यातून स्पष्टपणे दिसतंय की ठाकरेंच्या खासदारांना भाजपने सिग्नल द्यायला सुरुवात केलेली आहे आणि याची खबर उद्धव ठाकरेंना सुद्धा मिळाली आहे. ज्यामुळेच त्यांनी अगदी तडकाफडकी काल मातोश्रीवर सर्व खासदारांना बैठकीसाठी आमंत्रित केलं होतं. अंबादास दानवेंनी सुद्धा 13 तारखेला स्पष्टपणे म्हटलंय की काही खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत, हे आता मान्य केलंच पाहिजे. आता उद्धव ठाकरे आणि त्यांच्या खासदारांचं नेमकं काय होणार हे जाणून घेण्यासाठी पहिल्यांदा हे समजून घेतलं पाहिजे की अमित शहा आणि बीजेपीला का उद्धव ठाकरेंच्या 9 खासदारांची इतकी जास्त गरज आहे की इतक्या घाईने त्यांच्यासोबत मीडिया रिपोर्ट्सनुसार 7 जूनला दिल्लीत बैठक घेण्याची शहांना गरज भासली. त्यामागे महत्त्वाची 2 कारणं आहेत. एक महिला आरक्षण विधेयक आणि दुसरं मतदारसंघ पुनर्रचना विधेयक. मागच्या अधिवेशनात एप्रिल 2026ला हे दोन्ही विधेयक लोकसभेत सरकारने सादर केले होते, ज्याला पास करण्यासाठी साहजिक होतं की 2/3 बहुमत एनडीएकडे नव्हतं. पण विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाला समर्थन करण्याचं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं. आता त्यांना हे अगदी स्पष्टपणे माहिती होतं की विधेयक पास होणार नाहीयेत, कारण यात भाजपने बंगालच्या निवडणुकीला पाहता एक खेळी खेळली होती, ज्यासाठी त्यांनी महिला आरक्षण विधेयकाला जोडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला सुद्धा सादर केलं. म्हणजे एका खासदाराने जर महिला आरक्षणासाठी मत दिलं तर ते मतदारसंघ पुनर्रचनेसाठी सुद्धा मान्य केलं जाईल, जे की समाजवादी, डीएमके, टीएमसी आणि काँग्रेससारखे पक्ष स्वप्नातही मान्य करणार नाही. कारण मतदारसंघ पुनर्रचनेचं ध्येयच हे आहे की मुस्लिम मतांची इतकी विभागणी करायची की त्यांची कोणत्याही सीटवर मक्तेदारी शिल्लक राहता कामा नये. आपण मालेगाव सारख्या क्षेत्रात पाहिलंय की लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान कसं इतर विधानसभा क्षेत्रात भाजपला मिळालेल्या लीडला संपवून एका मालेगावने काँग्रेसला धुळे जिंकवलं होतं. आणि त्यामुळे ज्यांची वोट बँक मुस्लिम असतील ते का म्हणून मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला समर्थन करतील. पण या खेळात दोन्ही बाजूने बीजेपीची विजय निश्चित होती. कारण विधेयकाला समर्थन केलं तर दोन्ही विधेयक पारित होतील, किंवा समर्थन नाही केलं तर इंडिया आघाडी महिला विरोधी आहे म्हणून त्यांच्या विरोधात प्रचार करायचं हे नियोजन आधीच ठरलेलं होतं, जे मोदींनी बंगालच्या निवडणुकीत अगदी चांगल्या प्रकारे केलं सुद्धा, ज्याचा फायदाही कमी अधिक प्रमाणात भाजपला मिळाला. पण आता निवडणूक झाल्यानंतर 2029च्या लोकसभा निवडणुकीला पाहता मतदारसंघांची पुनर्रचना करणं हे एकमात्र लक्ष सध्या अमित शहांसमोर आहे. आणि त्यासाठी साम दाम दंड भेद कोणतीही नीती वापरून त्यांना 362 खासदारांचा आकडा मिळवायचा आहे, ज्यात एनडीएकडे स्वतःचे फक्त 293 खासदार आहेत. म्हणजे अजून 69 खासदारांचं समर्थन त्यांना मिळवायचं आहे, ज्यात शरद पवारांचे 8 आणि उद्धव ठाकरेंचे 9 खासदार फार महत्त्वाचे ठरणार आहेत. आणि त्यातही ठाकरेंच्या खासदारांना आपल्याकडे खेचणं हे शहांसाठी फार सोपं आहे. टीएमसी फुटण्यात जो पॅटर्न आज आपल्याला दिसतोय तो शिवसेना दुभागण्यात सुद्धा होता. टीएमसीत अभिषेक बॅनर्जी तर शिवसेनेत आदित्य ठाकरेंच्या मक्तेदारीला त्रासूनच
एकनाथ शिंदे आणि त्यांचे साथीदार बाजूला झाले होते व जाताना दोन्ही प्रकरणात नेते पक्षाला सुद्धा सोबत घेऊन गेले. निवडणुकीनंतर 4 मेच्या दिवशी ममता बॅनर्जींनी आपल्या सर्व आमदारांची बैठक बोलावली होती आणि त्या सर्व आमदारांना 38 वर्षीय अभिषेकचे उभे राहून आभार मानायला सांगितलं, ज्यात अनेक वरिष्ठ नेते सुद्धा उपस्थित होते व त्यांना ते अपमानजनक वाटणं साहजिक होतं. अगदी तसंच तुम्हाला आठवणीत असेल तर एकनाथ शिंदेंसोबतही घडलं होतं आणि आजही मातोश्रीवर काही परिस्थिती बदललेली नाहीये. संजय राऊतांसारखे लोक ज्यांना जमिनी स्तरावर काय चाललंय यातलं काडीचं सुद्धा ज्ञान नाहीये, ते लोकसभा आणि राज्यसभेत ठाकरे गटाचे नेते होऊन बसलेत, ज्यामुळे अनेक खासदार विधानसभेचे निकाल लागल्यापासूनच शिंदेंच्या शिवसेनेत जाण्यासाठी एका पायावर तयार आहेत. पण त्यांना आपल्या राजकीय भवितव्याची हमी हवी होती, जी अमित शहांनी 9 पैकी 7 खासदारांना दिली आहे. आणि याचा अर्थ हा होत नाही की लगेच ते शिंदेंच्या शिवसेनेत सामील होतील. सध्या भाजपला फक्त त्यांच्या मतांची आवश्यकता आहे. राज्यसभेत बीजेपीकडे स्वतःचं बहुमत आहे. लोकसभेत सुद्धा टीएमसीचे 20, डीएमकेचे 22. आता डीएमके समर्थन करायला तयार झाली आहे, कारण त्यांना विजयची सरकार काहीही करून पाडायची आहे. आणि एकदा का मतदारसंघाची पुनर्रचना झाली की 2029ला तमिळनाडूतही पुन्हा निवडणूक होणारच. याशिवाय जगनमोहन रेड्डी व इतर छोटे मोठे पक्षही एनडीएला समर्थन करण्यासाठी तयार आहेत. आणि अशा परिस्थितीत पावसाळी अधिवेशन 21 जुलैला सुरू होऊन 21 ऑगस्टला संपणार आहे. म्हणजे या महिन्याभरातच जी खेळी व्हायची आहे ती शहा खेळणार आहे. आणि याची भनक उद्धव ठाकरेंनाही लागली आहे, कारण खासदार त्यांच्यावर एनडीएला समर्थन करण्यासाठी हळूहळू दबाव टाकतायत. केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे नेते प्रताप जाधवांनी देखील वक्तव्य दिलंय की ठाकरेंचे अनेक खासदार शिंदेंच्या संपर्कात आहेत. त्यामुळेच एकनाथ शिंदेंच्याही फेऱ्या दिल्लीत वाढल्या आहेत, ज्यामागचं खरं कारण त्यांची नाराजी नाही तर ऑपरेशन टायगर आहे. नाराजी नाट्य फक्त मीडियाला झुलवत ठेवण्यासाठी तयार केलेलं एक मायाजाळ. आणि यातून आपलं रक्षण व्हावं याकरताच संजय राऊतांनी सांगितल्याप्रमाणे उद्धव ठाकरे लवकरच राम मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत, ज्यातून बीजेपीला त्यांच्याद्वारे संदेश देण्याचा प्रयत्न होतोय की 7 खासदार कशाला, मीच 9 खासदार घेऊन तुमच्याकडे येतो, फक्त माझं पक्ष तोडू नका. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात ठाकरेंचे 9च्या 9 खासदार एनडीएला समर्थन करताना दिसले तर जास्त चकित होऊ नका. असोत, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर योगदान करून या चॅनलला मोठा करण्यासाठी मदत करा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.